नमस्कार. एस एस सक्सेस पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींबद्दल माहिती. चला तर मग सुरुवात करू. 1955 साली लक्ष्मणशास्त्री जोशी यांना वैदिक संस्कृतीचा विकास या त्यांच्या संशोधन विषयावरील लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 1956 साली बाळ सीताराम मर्ढेकर यांना त्यांच्या सौंदर्य आणि साहित्य या समीक्षापर लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1957ला पुरस्कार मिळालेला नाही. त्यानंतर 1958ला लेखक चिंतामण गणेश कोल्हटकर यांना त्यांच्या आत्मचरित्रासाठी, म्हणजेच त्यांचं आत्मचरित्र आहे बहुरूपी, या बहुरूपी या आत्मचरित्रासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 1959 साली गणेश त्र्यंबक देशपांडे यांना भारतीय साहित्यशास्त्र या त्यांच्या समीक्षापर लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 1960 विष्णू सखाराम खांडेकर ययाती कादंबरी. 1961 दत्तात्रय नरसिंह गोखले त्यांना डॉक्टर केतकर या चरित्रपर लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1962 पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अनामिकाची चिंतनिका संस्मरण. 1963 श्रीपाद नारायण पेंडसे लेखन आहे अर्थचक्र आणि ही त्यांची कादंबरी आहे. त्यानंतर 1964 रणजित देसाई स्वामी या त्यांच्या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1965 पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण आहे. त्यानंतर 1966 त्र्यंबक शंकर शेजवलकर श्री शिवछत्रपती हे ऐतिहासिक संशोधन आहे. 1967 नारायण गोविंद कालेलकर भाषा, इतिहास आणि भूगोल हे भाषाशास्त्र शैली आहे. 1968 इरावती कर्वे युगांत हा ललित लेख संग्रह आहे. त्यानंतर 1969 मध्ये श्रीनिवास नारायण बनहट्टी यांना नाट्याचार्य देवल या त्यांच्या चरित्रपर लेखनासाठी पुरस्कार मिळाला होता. 1970 मध्ये नरहर रघुनाथ फाटक आदर्श भारत सेवक या चरित्रपर लेखनासाठी पुरस्कार मिळाला. 1971 दुर्गा भागवत पैस या ललित निबंध संग्रहासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. 1972 मध्ये गोदावरी परुळेकर त्यांना जेव्हा माणूस जागा होतो या त्यांच्या संस्मरणपर लेखनासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. 1973 जी. ए. कुलकर्णी काजळ माया हा त्यांचा कथासंग्रह आहे. त्यानंतर 1974 वि. वा. शिरवाडकर नटसम्राट या त्यांच्या नाटकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. 1975 राघा पाटणकर सौंदर्य मीमांसा हे समीक्षापर लेखन आहे. 1976 गोनी दांडेकर यांना स्मरणगाथा या त्यांच्या संस्मरणपर लेखनासाठी पुरस्कार मिळाला होता. 1977 आत्माराम रावजी देशपांडे दशपदी या त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 1978 चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्रांचे देणे या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 1979 शरदचंद्र मुक्तिबोध यांना सृष्टी सौंदर्य साहित्य मूल्य या त्यांच्या समीक्षापर लेखनासाठी पुरस्कार मिळाला होता. 1980 मंगेश पाडगावकर यांना सलाम या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार मिळाला होता. 1981 लक्ष्मण माने उपरा या त्यांच्या आत्मकथनासाठी पुरस्कार मिळाला होता. 1982 प्रभाकर पारखे सौंदर्यानुभव समीक्षापर लेखन. 1983 व्यंकटेश माडगूळकर सत्तांतर कादंबरी. 1984 इंदिरा संत गर्भरेषी हा कविता संग्रह. 1985 विश्राम बेडेकर एक झाड आणि दोन पक्षी हे आत्मचरित्र. 1986
नाग देशपांडे हुनगाटी हा त्यांचा कविता संग्रह. 1987 रामचंद्र चिंतामण ढेरे श्री विठ्ठल एक महासमन्वय हे संशोधन लेखन. 1988 लक्ष्मण गायकवाड उचल्या आत्मकथन. 1989 प्रभाकर उर्ध्वरेषे हरवलेले दिवस आत्मचरित्र. 1990 आनंद यादव झोंबी ही कादंबरी. 1991 लेखक भालचंद्र नेमाडे. लेखनाचं नाव आहे टीका स्वयंवर आणि शैली समीक्षा. 1992 विश्वास पाटील. लेखन झाडाझडती शैली कादंबरी. 1993 विजया राजाध्यक्ष मर्ढेकरांची कविता आणि शैली आहे समीक्षा. 1994 दिलीप चित्रे एकूण कविता एक हा त्यांचा कविता संग्रह आहे. त्या कविता संग्रहासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. 1995 नामदेव कांबळे यांना राघव वेळ या कादंबरीसाठी साहित्य पुरस्कार मिळाला. 1997 गंगाधर गाडगे यांना एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रासाठी पुरस्कार मिळाला. 1997 मधुकर वासुदेव धोंड ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी समीक्षापर लेखन. 1998 सदानंद मोरे तुकाराम दर्शन समीक्षापर लेखन. 1999 रंगनाथ पठारे ताम्रपट कादंबरी. 2000 नामदेव धोंडो महानोर पानझड हा कविता संग्रह. 2001 राजन गवस तनकट ही कादंबरी. 2002 महेश एलकुंचवार युगांत हे नाट्यत्री लेखन. 2003 रवी सरदेशमुख लेखन आहे डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी आहे. 2004 सदानंद देशमुख बारोमास ही कादंबरी आहे. 2005 अरुण कोल्लटकर लेखनाचे नाव आहे भिसकी वही हा त्यांचा कविता संग्रह आहे. 2006 आशा बगे लेखन आहे भूमी कादंबरी. 2007 गोमा पवार चरित्र विठ्ठल रामजी शिंदे हे चरित्रपर लेखन. 2008 श्याम मनोहर उत्सुकतेने मी झोपलो ही कादंबरी. 2009 वसंत आबाजी डहाके चित्रलिपी हा कविता संग्रह. 2010 अशोक केळकर रिजवात हे भाषाशास्त्रपर लेखन. 2011 माणिक गोडघाटे कवी ग्रेस यांना वाऱ्याने हलते रान हा ललित निबंध संग्रह या लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 2012 जयंत पवार फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या लघुकथा संग्रहासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. 2013 सतीश काळसेकर यांना वाचणाऱ्याची रोजनिशी या ललित निबंध संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2014 जयंत विष्णू नारळीकर यांना 4 नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रपर लेखनासाठी पुरस्कार मिळाला. 2015 अरुण खोपकर चलचित्रव्यूह हे संस्मरणपर लेखन. 2016 आसाराम लोमटे आलो लघुकथा लेखन. 2017 श्रीकांत देशमुख यांना बोलावे ते आम्ही या ग्रामीण कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला होता. 2018 ल म कडू लेखन आहे खारीच्या वाटा आणि शैली आहे बाल साहित्य. 2018 मसू पाटील सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध हे लेखन आणि शैली ही समीक्षा. 2019 अनुराधा पाटील कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 2020 नंदा खरे यांना उद्या या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला होता. 2021 किरण गुरव बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला होता. 2022 साली प्रवीण बांदेकर यांना उजव्या सोंडेच्या पावल्या या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला होता.
आणि यावर्षी म्हणजे 2023मध्ये संगीता बर्वे यांना त्यांच्या पिहूची वही या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. या विषयाची PDF तुम्हाला हवी असेल तर मी ती SS सक्सेस पॉईंटच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देत आहे आणि चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.